नमस्कार, मी VHM कंपनीमधील कामगार बोलत आहे। आज 26 तारखेपासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे, पण इथं आम्ही 26 तारखेला कामगार आयुक्त व इतर इच्छे राजकीय नेत्यांना मदतीचं आवाहन केलेलं होतं, पण इथं कामगार आयुक्तांना मंगळवारची तारीख दिल्यानंतर सुद्धा आज गैरहजर आहेत आणि एकही उपकामगार आयुक्त इथं कामावर हजर नाही ऑफिसमध्ये। करिता आम्ही आमच्यासाठी जो न्याय मागायचा आहे, आम्ही कुठे जायचं, काय खायचं, उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे। आमच्या जो पूर्ण मागण्या आहेत, पगारवाढ, नियमित पगार करणे 7 तारखेला आणि 3 वर्षापासूनचा PF, तसेच कंपनीत कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा कंपनीने दिलेली नाही। करिता आमच्या या ज्या मुख्य मागण्या आहे, आम्ही इथं कामगार आयुक्त ऑफिसमध्ये सकाळी 10 वाजतापासून इथं येऊन बसलेलो आहोत, पण इथं कोणीच आमची दखल घेणारा आहे नाही। करिता आमचं हात जोडून आमची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की आमच्या VHM कामगारावर होणारा जो अन्याय आहे याची कुठेतरी दखल घेण्यात यावी। हे कुठेतरी पिळवणूक संपलेली पाहिजे। करिता आणखी आमच्या सर्व कामगार इथं येऊन बसलेले आहे सकाळपासून, पण कोणी इथं आलेलं नाही आहे आणि सांगतात की ह्या दौऱ्यावर आहे आणि त्या दौऱ्यावर आहे। कंपनीने यांना कसल्या प्रकारचं काय आम्हीच दिलेलं आहे, कुठल्या प्रकारचं काय यांना पॅकेज आहे हे आम्हाला माहिती नाही। फक्त आम्हाला न्याय हवा आहे आणि याच्यासाठी बेमुदत संप हा VHM कंपनीच्या कामगाराचा चालू राहील। तसेच आम्ही आता 1 तासापूर्वी नवनीत राणा सांसद यांच्याकडे पण गेलेलो होतो, पण त्यांनी पण आम्हाला भेटण्यासाठी नकार दिलेला आहे। करिता त्यांना पण आमची हात जोडून विनंती आहे का कधीतरी आमची मदत करावी, त्यांनी आम्हाला न्याय द्यावा। अजिबात कसल्याच प्रकारची कोणत्याच नेत्यांना मदत केलेली नाही आहे। त्यांना आज रिक्वेस्ट केली, आम्हाला 5 मिनिटांमध्ये भेटा म्हटलं, भेटायला या, पण भेटायला येऊ शकत आम्हाला नव्हते। तिथून हाकलल्यासारखा केलेला आहे। ठीक आहे, नाव सांगा। माझं नाव अवधूत खरुले। माझं नाव अक्षय दादाराव काळे। मी नांदगाव पेठ MIDC मध्ये काम करतो VHM इंडस्ट्रीजमध्ये। तर गेल्या 27 तारखेपासून आमची स्ट्राईक सुरू आहे आणि कोणीच दखल घेत नाही आहे। इथं आयुक्तालयावर आलो आम्ही, कामगार आयुक्तालयावर तारखेवर तारीख देते इथं। त्याच्यानंतर आम्ही आजच नवनीत राणाच्या इथं गेलो होतो, ज्या की खासदार आहे, आणि त्याने आमची काही भेट घेतली नाही। त्याला आम्ही विनंती केली होती का 2 मिनटं तरी आमच्या संग बोला, पण त्यानं आम्हाला हाकलून दिल्यासारखं दिलं होतं, किंमत केल्यासारखी केली नाही। त्याच्यानंतर आता इथं येऊन राहिलो आम्ही, दररोज आमच्या चक्रा इथं आहे। कंपनीत आम्ही पेंडॉल टाकला आहे, तिथं आमची भेट म्हणजे शासनही दखल घेऊन नाही राहिले। 15 दिवस झाले बंद आहे कंपनी आणि कोणीच दखल घेऊन नाही राहिलं। तर आमच्या म्हणजे असं समजून घ्या का प्रशासन आम्हाला आत्महत्या करायसाठी प्रवृत्त करत आहे। सध्याची परिस्थिती ही आहे आमची, आणि कोणी जर दखल घ्यायला येत नसेल तर आमच्याजवळ पर्याय तोच आहे। त्याच्यामुळं आमचं फक्त एवढं म्हणणं आहे 450 कामगार यायचं का कोणीतरी येऊन आम्हाला भेटा। आणि आमच्या जास्त मागण्या नाही आहे, आमचं पेमेंट वाढ आहे आणि PFचं, त्याच्यानंतर मूलभूत गरजा आहे। याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही मागूनच नाही राहिलो ना, पण यावर बोलायला कोणीच आमच्यासोबत तयार नाही। आणि दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा कामगार आयुक्तालयावर येतो तेव्हा ते असे बोलते का जसं सेटलमेंट करायच्या गोष्टी केल्यासारखंच बोलते आमच्यासोबत। आता तुमच्या मागण्या आता करूया मोरोवालंच आंदोलन आहे ना आमचं। नाही, आत्महत्या तर पर्याय नाही सोडला आहे त्यानं। आत्महत्या करायसाठी त्यांनी खराब केलेला आहे। गेल्या 7 वर्षापासून आमचं इथंच चालू आहे, करिअर पूर्ण खराब झालं। आम्हाला स्वतः कंपनीवाल्याने आश्वासन दिलं होतं का आमचं career बनणार आहे। पेमेंट लेट करते तर आमचे 70% पोरेचं सिव्हिल खराब झालं आहे। 70% काय पूर्णच पोरेचं सिव्हिल खराब झालं आहे। लोन देत नाही कोणतीच बँक आम्हाला अजूनही। अधिकाऱ्यापाशी गेलो आम्ही, त्या अधिकाऱ्यापाशी डायरेक्ट सेटल आज तर पूर्ण असं